शाहूवाडी तालुक्यातील अग्रनामांकित खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं उत्कर्ष कोठावळे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय आणि समोर निखिल शिरगावकर आहेत. मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आणि मैदानाच्या आतमध्ये आता एकमेकांच्या विरोधात. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. दरम्यान धावसंख्येला अजूनही श्री गणेश झालेला नाही. उत्कर्ष कोठावळे गोलंदाजी मार्कवरती. ओहो हाई बॉल स्विंग आणि मिस. विकेट कीपर कडून चुकी झाली आहे का ती रिएक्शन सांगून जाते काहीतरी घडलंय मैदानाच्या आतपर्यंत. बॉल बाहेर तर गेलाय पॅचची कडा घेऊन गेलाय का देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. वर पिच बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तटी या सर्कल मध्ये इनफिल्ड मध्ये बॉलला स्टॉप केलं जात आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 लगातारचे डॉट बॉल आतापर्यंत उत्कर्ष आणि निखिलच्या या बॅटल मध्ये. निखिल शिरगावकरच्या विरोधात उत्कर्ष आक्रमक ठरले. वर पिच बॉल कमी गतीचा होता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सुटलाय. 2 धाबा धाव फलकावरती. 2 धाब्याने धावसंख्येला आता श्री गणेश झालाय. चौथ्या बॉल वरती धाबा आल्यात. ऑप्शनच्या बाहेर होता यावेळेस मात्र दिशा खराब. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाब्याने धाव फलक आता पाहिलं तर 3 वरती जाऊन पोहोचतोय. 3 ऑन दी बोर्ड. 3 धाबा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 3 धाबा धाव फलकावरती आहेत. उत्कर्ष आणि निखिलच्या या बॅटल मध्ये उत्कर्ष आतापर्यंत वरचढ राहिलेत. याही वेळेस बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॉलच्या रीच पर्यंत पोहोचून खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. फुटवर्क होतोय मात्र बॉल पासून तो फुटवर्क थोडासा लांब आहे त्यामुळे बॅट वरती बॉल आदळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 3 धाबा धाव फलकावरती. पुढचा बॉल निखिल साठी. वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. 3 धावांचं षटक फक्त आणि फक्त उत्कर्ष कोठावळे ठरले वरचढ पहिल्या षटकामध्ये. निखिलला थांबवलंय. 1 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 वरती. सुरेश लाडला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी दिली जाते. ऑप्शनच्या बाहेर होता यावेळेस मात्र दूरवरून फटका घेण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते.
4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ओहो, यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर झाला. फेकी देखील चांगली झाली आहे. डायरेक्ट हिट असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र एक सिंगल धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचते. ऑप्शनच्या बाहेर बॅडमिंटन स्ट्रोक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. दिगंबर चिले झेल टिपला जातोय. माघारी परतवलंय निखिल शिरगावकर बाद. नवीन बॅटर स्वप्नील शिर्के बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. 5 वरती बसलाय. पहिला धक्का. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चुनीची सांगता होतीये. धावफलक आपण पाहिलं तर 5 वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दुसरं षटक चालू आहे आणि फक्त 5 धावा. पहिल्या षटकामध्ये उत्कर्षचा बोलबाला तर दुसऱ्या षटकामध्ये सूरज नावाचा डंका वाजत असताना पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हरपिच बॉल स्लॉट पर है. आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट क्लियर. फॅसिनेटिंग स्ट्रोक. षटकार. अकरा वरती धावफलक. बॅकफुटला गेले. आडवा बॅटने फटका. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. तद्वार एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती. 1 षटकार येऊन सुद्धा फक्त 9 धावा या षटकामध्ये खर्च केलाय. पहिल्या 2 षटकामध्ये दबदबा गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. बारा धावा धावफलकावरती. आता आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते. उत्कर्ष गुठावळीच्या खांद्यावरती. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चुनीचे सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. ॲक्शन रिप्ले. स्टेप आउट केला. बॉल थोडासा बाहेर गेला. ही खासियत आहे.
आणि आज तो रनअप देखील थोडासा वेगळा उत्कर्षाचा पाहायला मिळालाय. वाढवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. स्टंप्स मध्ये हा बॉल हाताळलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. प्रोग्रेसिव्ह ओव्हर थर्ड. स्टेप आउट केलाय. दूरवरून फटका घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय. उत्कर्ष कोटावळेच्या वेगाचं प्रत्युत्तर कोणत्याही फलंदाजाकडे नाहीये. अगदी अचूक टप्प्यावरती मारा पाहायला मिळतोय. अचूकता उत्कर्षाची पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे षटकातील. हा ट्रॅकर हुक केलाय. पाठीमागे घोषांकित क्षेत्र आहे. इथे डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावफलक 15 वरती पोहोचतोय. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पंधरा धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हा प्रकार प्रचंड वेगात कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं चित्र. ऑन साइडला बॉल खेळायचा होता मात्र ट्रॅव्हल एक्स्ट्रा कव्हर्स डीपला झाला आणि त्यानंतर 2 धावा धावफलकावरती प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावसंख्या बदलली जाईल. 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले. हलक्या हाताने केलाय. बॅकफुट पॉइंटला 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहे. षटकाची होते सांगता 3 षटकांचा केस संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात. 19 एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 3 षटक बाकी आहेत. कशा प्रकारे खेळ आता फलंदाज करतात पाहावं लागेल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा शाहू आणि मान्सून ब्लास्ट 2026 केडीसी लाईव्ह वरती. वरती आहेत आणि आता पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती सुयश पवार. ऑफ स्टंपच्या बाहेर स्लॉट मध्ये आउट ऑफ दी प्लॉट. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. मिड विकेट क्लिअर. षटकार. वरती धावा 25 पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले. फटका फसलाय. षटकाराचं उत्तर सुयश पवारने मैदानाच्या आत परत दिलंय. माघारी पाठवलं फलंदाज बाद. विकेट आली आहे. धक्का दुसरा. स्वप्नील शिर्के बॅक टू दी पवेलियन.
यावेळेस देखील ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न केले जरूर मात्र झेल सुटलाय. 2 धाबा धावफलकावरती. शुभम आलेत नवीन बॅटर. या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 27 वरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 27 ऑन दी बोर्ड. 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चौथं षटक चालू आहे. धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न आता फलंदाजांचा पाहायला मिळतोय. शुभम आणि त्याचबरोबर संग्राम पारळेवरती ती जबाबदारी पूर्णपणे संघाच्या धावांची असणार आहे. कारण आतापर्यंत आपण अगदी पाहायला गेलं तर धावांचा दुष्काळ होता. धावांची पुंजी फोडली जाईल का? अवैध देखील हलक्या हाताने खेळला. कवसला क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. बॉल टर्न झाला टप्पा पडल्यानंतर आणि त्यामुळे इथे चूक होत असताना पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल 2 धाबा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 29 वरती धावसंख्या. ओसळी होती या बॉलवरती मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. हो यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. दिशा पुन्हा एकदा खराब पाहायला मिळते. एक्स्ट्रा धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 31 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढचा बॉल सुयश पवारचा. हो स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पाण्यामध्ये बॉल हाताळल्यावरती फलंदाजाला मोठा स्ट्रोक येणं तितकंसं सोपं नाहीये. पहा ऍक्शन रिप्ले. बॉल पाण्यामध्ये हाताळला, बॉल बाहेर याही वेळेस गेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 31 वरती धावफलक. शेवटचा एक बॉल चौथ्या षटकातील शिल्लक आहे. बॅटची कडा. विकेट किपरचा सहारा. फलंदाज बाद झालाय. तिसरा धक्का. 31 वरती शुभमची विकेट. तिसरा फलंदाज बाद. मार्कवरती 5व्या षटकामध्ये नवीन बॅटर साहिद कुरेशी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. वाढवा बॅटने ऑन साइडला फटका. संग्राम पारळे हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. अफलातून बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि याही मॅच मध्ये आता रंग दाखवत असताना पाहायला मिळतोय. 17 धाबा धावफलकावरती वैयक्तिक. 13 धाबा धावफलकावरती वैयक्तिक त्याने बनवले आहेत. हा ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पूल केलाय. 37 वरती धावफलक आता जाऊन पोहोचताय. वैयक्तिक 13. हो स्लॉट मध्ये फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. हा झेल सुटलाय. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान संग्राम पारळे सारख्या फलंदाजाला मिळालंय. 2 धाबा धावफलकावरती ऍड होतात. या 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल वधारलं जाईल. 39 वरती धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये. 39 ऑन दी बोर्ड. 39 धाबा धावफलकावरती आहेत. नवसंदेश स्पोर्ट्स पारळे या मॅच मध्ये आघाडीवरती. कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. खूप चांगलं ग्लोपक पाठीमागे पाहायला मिळालं. उत्कर्षचा देखील. तर मग डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 39 वरती धावफलक. 3 बॉलचा की बाकी या पुढचा बॉल दिगंबर चिले. पुन्हा एकदा चांगले विकेट किपिंग पाहायला मिळते. यावेळेस मात्र रनआउटची संधी जरूर आहे. मात्र व्हाईटच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एक्स्ट्रा धाव मिळेल. या एक्स्ट्रा धाब्याने धावसंख्या 40 या आकड्यावरती. 40 ऑन दी बोर्ड. 40 धाबा धावफलकावरती सद्य स्थितीला.
हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल पॉवरफुल आहे. संग्राम पारळे मैदानाच्या आतपर्यंत थांबायला तयार नाहीये. त्याने सांगितलंय ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कई लोग हजारों बार गिरे. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत संग्राम पारळेची सध्याच्या घडीला. नो बॉलचा इशारा येतोय. वर पिच बॉल फ्री हिटच्या बॉल वरती स्लॉट मध्ये बॉल सरळ बॅटने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. फ्री हिटचा बॉल आहे. रुको जरा सबर करो. एकोणपन्नास वरती धाव फलक 49 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. दरम्यान आपण पाहिलं तर पन्नास धावा धाव फलकावरती. षटकाची सांगता झाली. दरम्यान 5 षटकांचा केस संपलाय. धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात 50. 3 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. जयेश पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. करण जोशीचा खेळाडू. एक्कावन्न वरती धाव फलक आता पाहायला मिळतोय. संग्राम पारळे स्ट्रायकर एंड वरती. ऑप्शनच्या बाहेर खेचलाय. एकच मारलाय. सॉलिड मारलाय. कडक कडकडीत प्रहार. षटकार. फलक मात्र पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या 57 या आकड्यावरती संग्राम पारळे आक्रमक झालाय. ओहो बॅटची कडा. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. धावसंख्या 58 वरती. पहा ऍक्शन रिप्ले. 5ची कडा घेतली. त्यानंतर विकेट किपर कडून झालेली चुकी आणि एक धाव अजूनही मैदानाच्या आतपर्यंत ठोकून उभा आहे संग्राम पारळे. जास्तीचा काळ नॉन स्ट्रायकर एंड वरती घालवला. मात्र जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळाले तेव्हा तेव्हा या फलंदाजाने मोठे फटके केलेत आणि त्यामुळेच या मॅच मध्ये अजूनही श्रद्धा 11चा संघ आघाडीवरती असताना पाहायला मिळतोय. 58 धावा सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. मात्र आता अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हा प्रकार शॉर्ट बॉलचा वापर. व्हाईट बॉलचा इशारा.
एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपात खात्यामध्ये. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचं टोटल 59 वरती आता जाऊन पोहोचतंय. ऑन साइडला टर्न केलाय. यावेळेस देखील बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक नाही यात सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. येथील क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावसंख्येचा ओघ वाढवला जातोय. धावसंख्या आता पोहोचतीये 61 या आकड्यावरती. 61 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक चालू आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेसिव्ह. धावसंख्या 61 वरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. वेगात टाकलाय. जिथे पाणी आहे तिथे बॉल आता येलाय. आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चुटीचे सांगता धाव फलकावरती धावा 61. शेवटचा 1 बॉल शिल्लक. आता या शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर मॅच मध्ये आघाडीवरती श्रद्धा 11चा संघ. मात्र इथे एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो जयेश पाटील आणि नवसंदेश स्पोर्ट्स पर्याय संघाला. हा बॉल महत्वाचा आहे. 61 धावा धाव फलकावरती आहे जयेश पाटीलचा. हा शेवटचा बॉल संग्रामसाठी. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न सफल झालेले दिसताना पाहायला मिळत नाहीये. 1 धाव धाव फलकावरती. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट आली. षटकाची सांगता 62 वरती. धाव फलक 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचल्या 62 आकड्यावरती. 6 षटकांच्या अखेरीस 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
हॅलो हॅलो चेक. 36 चेंडू 63 ची आवश्यकता आहे. उलट फुलट समीकरण मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी ते समीकरण भेदण्यासाठी सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झाले. अमित कांबळे. अमित कांबळे आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. 36 चेंडू 63 ची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतपर्यंत 63 धावांचा डोंगर भेदण्यासाठी दाखल झाले. स्ट्रायकर रेन वरती बॅटर दिगंबर चिले दाखल होत असताना पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीने सुयश पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. पहिला बॉल हा ट्रॅकर पुल केलाय. पॉवरफुल ताकद नजाकत टायमिंगचा खेळ आणि मैदानाच्या आतपर्यंत षटकार आलाय खऱ्या अर्थाने दिगंबर चिलेच्या बॅट करून. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला, ट्विस्ट केला, डिस्पॅच केला. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारांची हॅट्रिक दिगंबर चिलेच्या बॅट करून. वरती धावसंख्या 3 षटकार लागोपाठचे. दिगंबर चिले कालच्या दिवसामध्ये शांत होते, मात्र आजच्या दिवसामध्ये तो खेळ त्यांचा विस्फोटक अंदाजामध्ये पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न यावेळेस एक धाव धावफलकावरती ऍड होतीये. तेव्हा एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पहिली तर पुढे सरसावली जाईल. 19 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 32 चेंडू 44 धावा. जरी षटकारांचा पाऊस पडला गेला तरी देखील त्या धावा थांबवल्या जाऊ शकतात. इथून पुढे जबाबदारीने खेळ करावा लागेल. गोलंदाजांना अचूकता ही दाखवावी लागेल. पायावरती केलाय, अचूकता दाखवणं गरजेचं आहे, मात्र एक्स्ट्रा धाव खर्च करून चालणार नाहीये. पण एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक आता पुढे सरसावलं जाईल. 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, अप्परकट, कटाकट, डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर षटकार. सर बॅटने हलक्या हाताने केलाय. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एका धाव्यावरती थांबवलं जात आहे. 28 वरती धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आक्रमक सुरुवात 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी झाले. आता 30 मध्ये 35 ची आवश्यकता आहे. कुठे जाऊ नका, घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
शाहिद कुरेशी आले बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, सरळ सल्ला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल 28 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या. 63चा पाठलाग करायचा होता आणि जवळपास अर्ध्या धावा या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात. आता दबाव श्रद्धा 11 संघावरती. हो, हलक्या हाताने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. या एका धावेने धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. 28 मध्ये 34ची आवश्यकता आहे. अजून एक मोठी ओव्हर आली तर मॅच मध्ये पूर्णपणे आघाडीवरती नवसंदेश स्पोर्ट्स परळीचा संघ पाहायला मिळेल. मात्र आता प्रयत्न गोलंदाजांचे वेगळे असणार आहेत. डॉट बॉल तर हाताळायचे, मात्र फलंदाजांना देखील माघारी धाडायचंय. त्या प्रयत्नामध्ये गोलंदाजी करायची. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. वाईट +1, 2 धावा मिळतील. एकतीस वरती धाव फलक जाऊन पोहोचते. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती आहेत सध्याच्या घडीला. एकतीस धावा 31. चला, फास्ट क्रिकेट दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असणार आहे. 28 मध्ये 32ची आवश्यकता आहे. अर्धा डोंगर हा 1.2 षटकामध्येच भेदला गेलाय. अजूनही अर्धा डोंगर भेदायचा आहे. मात्र गोलंदाजी युनिट देखील चांगलं आहे. तो विश्वास संघ सहकाऱ्यांचा आहे. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. आणि ज्यावेळेस आपण पाहिलं तर दिगंबर चिले यांची बॅट चालते त्यावेळेस सामन्याचं चित्र हे नेहमीच एका बाजूला झुकताना पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा या खेळाडूच्या बॅटमधून धावा येतात तेव्हा हा खेळाडू संघाला विजय देखील मिळवून देतो. इतका विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याची साथ आता सुयशने देखील दिले. एक षटकात त्याने देखील ठोकलाय. 32 वरती धावफलक आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. शाहिदचा पुढचा बॉल पायावरती केलाय. आता तो प्लॅन आपल्याला पाहायला मिळतोय शरीरभेदी मारा करण्याचा आणि त्या प्लॅन मध्ये कुठेतरी गोलंदाजच फसताना पाहायला मिळतात. वारंवार एक्स्ट्रा धावा खर्च होत आहेत धावफलकावरती. आता धावा आपण पाहिलं तर 30 धावांची गरज आहे. 27 बॉलचा खेळ बाकी आहे. आता दूर केलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर केलाय. आता पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव, पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. या एक्स्ट्रा धाव्याने धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 34 विदाउट लॉस. 34 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुढचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलने धावफलक आता पाहिलं तर 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. दुसरं षटक चालू आहे. आता थोडासा खेळ शांत झालाय. पहिल्या षटकामध्ये ती आक्रमकता दाखवल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संयमाने बॅटिंग केली जाते कारण त्यांना देखील माहिती आहे धावा ज्या गरजेच्या होत्या त्या आल्या आहेत. मात्र आता दिगंबर चिले पुन्हा एकदा आक्रमक झाले. षटकात त्यांच्या बॅटमधून धावफलक 41 वरती. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 25 मध्ये 22ची आवश्यकता आहे. षटक अजूनही पूर्ण झालेलं नव्हतं त्यामुळे पुन्हा एकदा पंचांनी गोलंदाजाला बोलवलंय. 41 वरती धावफलक. शेवटचा एक बॉल. दिगंबर चिले स्ट्रायकर एंड वरती. ओव्हर पिच स्लॉट मध्ये आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर डाऊन द ग्राउंड षटकार. क्या बात आहे. अगदी कॉमेंट्री बॉक्सला देखील हलवून टाकलं या षटकाराने. दिगंबर चिले
एका वेगळ्या अंदाजामध्ये फलंदाजी करतात. धावसंख्या 47 वरती 2 षटकांचा खेळ संपला. 24 मध्ये 16. शॉट ऑन पोल. किती धावा मिळत आहेत या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. षटकार आला. यस, पंचांचा इशारा आलाय. षटकार म्हणजे धावसंख्या आता बदलली जाईल. धावसंख्येचं टोटल चला, सुयश पवार यांनी जर या षटकामध्ये सामना संपवला तर संदीप पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय. 53 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेले. बॅटची कडा पाठीमागे. विकेट किपरच्या बाजूला फ्लाइंग स्लिपचं क्षेत्ररक्षक करतोय तरी काय. एक एक धाव महत्वाची आहे. धावा वाचवायच्या आहेत तिथे आपण खर्च करताय. आता या मॅच मध्ये पूर्णपणे पिछाडीवरती सापडलाय नवसंदेश श्रद्धा 11चा संघ. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आजचा दुसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आयोजन कमिटी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये जे खेळाडू खेळत आहेत त्या खेळाडूंना जेवणाची व्यवस्था देखील आहे. त्यामुळे जे जे खेळाडू आहेत त्यांनी जेवणाचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. 21 मध्ये 9 ची गरज आहे. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला फुल पॉवरफुल क्षेत्ररक्षक आहेत. विकेट आली आहे. हा झेल टिपला गेलाय. माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का, पहिला धक्का बसलाय. सुयशचा खेळ संपलाय. चौपन्न धावा धावफलकावरती आहेत. चला, आणखीन एक विकेट घेतली तर सतीश पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज निखिल यांच्यासाठी आलंय. करण जोशीचे सतीश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. आणखीन एका विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. निखिल शिरगावकर वरचं प्रेम पाहायला मिळतंय. 54 धावा धावफलकावरती. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 20 मध्ये 9 ची गरज आहे. उत्कर्ष कोठावळे बॅटिंगसाठी दाखल झालेत. हलक्या हाताने ऑन साइडला लेग ग्लान्स पाहायला मिळालाय. बॅटचा फेस बंद केला त्यानंतर एक सिंगल इथून प्राप्त होते. धावसंख्या वधारली जाईल 55 या आकड्यावरती. तशाच प्रकारे खेळ चालू राहणार आहे. अगदी रनचेस 63 धावांचा होता. संग्राम पारेने अखेरच्या काही षटकांमध्ये जे आक्रमक खेळ केले त्याच्या मोबदल्यामध्ये 62 बनवल्या गेल्या. 63चं लक्ष ठेवलं मात्र त्या 63 धावा देखील कमी पडल्या आहेत. यावेळेस देखील आडवा बॅटने केलाय. डीप पॉइंटला प्रोटेक्शन. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. षटकाची होते समाप्ती. 3 षटक संपलेत. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचतीये ती म्हणजे 57 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी गरज आहे 18 चेंडू आणि 6 धावांची. साहिल आलेत गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर. चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी होत असताना पाहायला मिळते. या चेंडूवरती
बॅटची किनार घेतले, बॉल मात्र कॅरी झालेला नाहीये. चला, नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण रिपोर्टिंग करायचंय. त्यानंतर लगेचच आपला सामना आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण रिपोर्टिंग करायचंय. नवसंदेश स्पोर्ट्स परळे आणि SP कन्स्ट्रक्शन या दोन संघामध्ये यानंतरचा सामना असेल. ओव्हरपिच बॉल स्लॉट मध्ये, मॅच फिनिश, खेळ खलास, सामना जिंकलाय नवसंदेश स्पोर्ट्स परळे. ओ, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फटका तर चांगला केला, मात्र जरूर पाहिलं तर क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालंय. या एका धावेने धावसंख्या 58 या आकड्यावरती. लेग स्टंपच्या बाहेर, वाईट +1, 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धावेने 60 या आकड्यावरती धावसंख्या, 60 ऑन द बोर्ड. 15 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 15 मध्ये 3 धावा बनवायच्या. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. आता जितक्या लवकर हा सामना संपवता येईल तितक्या लवकर संपवण्याचा प्रयत्न असेल. 60 धावा धावफलकावरती 3 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा के शिल्लक. ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आता नसणार आहे. एका धावेवरती थांबवलं. 61 वरती धावफलक. 14 मध्ये 2 धावांची गरज. नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे, हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण टॉस साठी यायचंय. 14 चेंडू, 2 धावांची गरज. पुढचा बॉल उत्कर्षसाठी खराब चेंडू पाहायला मिळालाय. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. 62 वरती धावफलक. आता एका धावेची गरज आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे नवसंदेश स्पोर्ट्स परळीचा संघ. आणि फ्री हिटचा बॉल देखील असणार आहे. ऑप्शनच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. विजय निश्चित झालाय. सामना आता जिंकला जातोय. नवसंदेश स्पोर्ट्स परळी संघ 9 विकेटनी आज सामना अगदी मोठ्या फरकाने जिंकलाय, पराभूत केलाय श्रद्धा 11 संघाला. चला, टॉस साठी या नवसंदेश स्पोर्ट्स परळी.